तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट अनिकेत बिरवाडकर आणि आज आपली जी प्रवास आहे, आज आपला जो प्रवास आहे तो आहे माथेरानच्या इथे. तर मस्तपैकी थंडी आता पडली आहे पनवेलच्या साईडला आणि बऱ्याच ठिकाणी आता थंडी दिसते. तर विचार केला की आपण माथेरानला जाऊया, माथेरानला जाऊन मस्तपैकी एक्सप्लोर करूया माथेरान कसं. मी याच्या आधी गेलोय पण आता मी 2 दिवसासाठी चाललो ऑलमोस्ट. सो तिकडे जाऊन मस्तपैकी मजा करणार आहोत आम्ही. आणि माझ्यासोबत तुम्ही बघू शकता कोण आहे. सो बोल कॅमेऱ्यात हाय बोल. तर आता येस, आता आपण चाललोय, आता सुरुवात झालेली आहे. सो तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. दाखवते डॉक्टर श्री नारायण दादासाहेब धर्माधिकारी जमापट्टी वॉर्ड. खूप चांगलं वाटलं यार असं बघून, कारण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी आहेत मोठी समाजसेवक सेवक आहे आणि त्यांच्या नावाचं असं बघितलं की असं मन एकदम भरून येतं. आताच पाऊस थांबला तरी एवढं लवकर सुटला. हो ते बघ, काय दिसत नाही, पूर्ण धुक्यात गेलंय. मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो, आता आम्ही जस्ट एका ठिकाणी थांबलोय. आम्ही एवढ्या हिलवर आहोत, एवढ्या वर आहोत आम्ही, लिटरली बापरे एवढं भारी वाटतंय ना. सो आता थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे, त्या बिल्डिंग्स तुम्हाला दाखवतो. एवढ्या वर आहोत आम्ही, छान वाटतं हिल स्टेशनला थोडं, आणि थंडीची थोडीची व्हाईट तुम्हाला दिसत असेल, पण सो फार सो गुड. आता बघूया आपण पुढे जाऊन माथेरानला आपला प्रवास कसा होतोय. चांगलाच होणार आहे, पण तुम्ही कंटिन्यू करा. कसं वाटतंय प्रणा? छान वाटतंय ना. किती वर आहे बघ ना, किती वर आहे आम्ही ऍक्च्युली. आणि तुम्हाला हे दिसतंय का, छोटा छोटा पहाड आहे इथे. ते तिथे त्या साईडला तिथे छोटे छोटे ते पहाड आहेत. हे बघा ते छोटे छोटे पहाड आहेत इथे. चला मित्रांनो ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. आताच आपण जस्ट माथेरानच्या पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे हे जे घोडे आहेत, बरेचसे घोडे आहेत इथे. झूम करून दाखवतो. सो आम्ही थोडा वेळ बसलो इथे. आपली गाडी शौर्या ही इथेच पार्क राहणार आहे. सो शौर्या इथेच पार्क राहील 2 दिवस. सो शौर्याला आम्ही मिस करू. प्रणाली बाहेर आहे. तो शौर्या इथेच पार्क राहणार आहे आता थोडा वेळ, 2 दिवस. आणि इथे बरेच सारे लोक पण आले, तुम्ही बघू शकता. मग प्रणाली माथेरान अँड ऑल काय कसं वाटतंय? छान वाटतंय. आता बघू घोड्यावरून घोड्यावरून गदा बसणार घोड्यावर. सो शौर्याला काय बोलायचंय? शौर्याला सांगेन की तुम्ही इथे राहावा, तुम्हाला सावलीमध्ये पार्क केलेलं आहे. रात्री थंडी वाजेल तर हीटर ऑन करून ठेवा तिच्यासाठी. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. जागा दाखवतो तू मला, बरीच मोठी जागा आहे. आणि ही जी जागा आहे ना ही फार सुटसुटीत वाटते. सो आणि इकडे सावली पण आहे. सो म्हणून गाडीला इथेच पार्क केली. सो आता आपण भेटूया पुढे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता आम्ही आमच्या शौर्याला पार्क केले इथे आणि शौर्याला बाय बोलतोय. आता डायरेक्ट आम्ही 2 दिवसांनी तुला भेटू शौर्या. चला आता आपण निघूया. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय माथेरानच्या
मेन गेट जवळ. आणि आता इथून आपण आज जाणार आहोत. आपण बघूया आता टॉय ट्रेनने जाऊया. पण हे या मॅडमने सामान एवढं घेतलं एवढं सांगून पण. सो आता येस थोड्याच वेळाने जर चेहरा दाखव आपला. थोड्याच वेळाने आता आपण जाऊया. इकडे लोक लिटरली बोलतात की टॉय ट्रेन नाही पण टॉय ट्रेन आहे. पण ते बोललो असतात तर जर आजूबाजूला लोक आहेत म्हणून उगाच वाद नको. चला मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे माथेरानच्या गेटवर. आणि तुम्ही बघू शकता इथे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. प्रणाली तिकडे थकली आहे कारण बॅगा खेचून कारण कुली तर होते तिकडे पण प्रत्येकजण बरोबर गाईड नव्हतं करत. सो आता प्रणाली तिकडे बसले कारण माकड सामान घेऊन जाऊ नये. एक माकड बसलाय दुसरा माकडाने सामान न घेऊन जाऊ नये म्हणून. कसं वाटतं प्रणा? मी अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. व्ह्युअर्सला सांग एक माकड बसलाय दुसऱ्या माकडाने सामान न्यावा म्हणून. मी व्ह्युअर्सला हेच सांगेन की जेव्हा तुम्ही माथेरानला याल तेव्हा तुम्ही नीट बॅग पॅकिंग नीट करून या. बिकॉज आमच्यासारखं नको व्हायला. आमच्यासारखं नाही तुझ्यासारखं मी बरोबर पॅकिंग केलंय. माझी बघा नीट अँड क्लीन आहे पॅकिंग. स्वेटर ह्यांचं आहे. अरे साला इतना अलगे फ्रॉड चल रहा है. फ्रॉड? कैसा फ्रॉड भैया? ते तर हिच्या बॅगेत ठेवायचं होतं. चला आता चल चला आता मित्रांनो बस झाला. आता आम्ही इथून निघतोय. आणि इथून तुम्ही आलात पुढे जाल ना तर तुम्हाला मस्तपैकी चिंच, बोर, आवळा, पेरू आणि अशा अनेक गोष्टी बघायला भेटतील. सो इथून तुम्हाला पुढे जायचं आहे. प्लास्टिक कचरा टाळा. तुम्ही पाहिलं मित्रांनो किती छान आणि किती सुंदर. इकडे जरासा पण कसल्या गोष्टीचा आवाज नाही आहे, जास्त प्रदूषण नाही आहे. हां घोड्यांच्या पायाची जेव्हा जातात घोडे किंवा माती आहे त्याच्यामुळे धूळ आहे पण एवढं शांत वाटतं आहे. मस्त ना इकडे कुठली पेट्रोलची गाडी चालते ना इकडे कुठली दुसरी गोष्ट होते. एक तर घोडे चालतात किंवा ई रिक्षा, त्यामुळे प्रदूषण इकडे जास्त नाहीच आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे अमन लॉज इकडे आहे. बघा उंदराचं छोटंसं पिल्लू मित्रांनो. ओ मामा कुठे आहे? काय कुठे? हे बघ नाही इथे काय तू उंदराचं छोटंसं पिल्लू आहे. घाबरलेलं आहे पूर्ण घाबरलेलं आहे. कुत्रा त्याला खायला येत होता, प्रणालीने वाचवलं. प्रणालीला बघून घाबरला. बोल. हॅलो, इथे 14:25ची ट्रेन आहे माथेरानची. हे आपण ट्रेनचे टायमिंग टाकूया का? ट्रेनचं काउंटर ओपन झालेलं आहे आता. हा होईल ते. तर थोडा वेळ बसलोय आम्ही ट्रेनची वाट ट्रेनच्या ह्याच्यासाठी, कारण ट्रेन आहे ऑलमोस्ट 2:25ची आता झाले आहेत ऑलमोस्ट 2. सो 25 मिनटं बसायचं आहे. आणि टाइम टेबल तुम्हाला मी दाखवतो. हा टाइम टेबल आहे. या टाइम टेबलनुसार ट्रेन येतात. सो आता काय नाही, हॉटेलला जाऊन मस्तपैकी जेवणार तिथून, कारण आजचा पूर्ण दिवस आमचा रेस्टमध्येच आहे. सो लेट्स डू इट. अँड काय बोलतोस मॅडम, पुढच्या वेळेपासून मी पण एक ट्रॉली बॅग घेऊन. ठीक आहे, कॅमेऱ्यात बोलायचं होतं काही. तुझे म्हणजे माझी आहे, तुला दिलेली. तर माथेरानच्या ट्रेनसाठी आम्ही तिकीट काउंटरच्या शेजारी ट्रेनची वाट बघत होतो. समोरून जी ट्रेन येते आहे ती नेरळची ट्रेन आहे, जी नेरळवरून माथेरानला जाण्यासाठी निघते. आपण जी ट्रेन बघत होतो ती अमन लॉज स्टेशनपासून माथेरान स्थानकापर्यंत होती. ती ट्रेन 5 ते 10 मिनटं लेट होती, म्हणून आम्ही तिकडेच वाट बघत होतो. समोरच वाट बघता बघता माझी नजर पेरूंवर गेली. पेरू, चिंच, करवंद, बोर असे अनेक फळं तिथे होती. म्हणून विचार केला चला आपण या फळांचा आस्वाद घेऊया.
फर्स्ट क्लास काढले, फर्स्ट क्लास. मी पेरू खायला सुरुवात तर केलेली, पण कुणाला अभी माहिती बाद में जाना है ना. की पुढच्या क्षणामध्ये माझा पेरू हा माझ्या हातात नसून समोरच्या माकडाच्या हातात असणार आहे. बसा बसा. संजय काका पेरू खायला या. मित्रांनो इथे माझ्या हातातला पेरू तो खातोय माकड. झूम कर त्याच्यावर, झूम कर. अय माझ्या हातातला पेरू आहे, माझ्या मागे आला. खायचंय खायचंय. पेरूच्या मागे जात होता. खातोय बघ असा. अरे मी ड्रायव्हिंग केली मित्रा, पूर्ण वेळ ड्रायव्हिंग केली. असा असा आला आणि तो पूर्ण तिकडून जाऊ ना. अनिकेतचा पेरू खाल्ला माकडाने. हनुमंत स्वारी येते माझे. चला माथेरान 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 माथेरान. मागे माकड आहे. ट्रेन आता लगेच येईल. ट्रेन मधून आम्ही बोर्ड होणार आणि घेऊन येते त्यांना नवीन काहीतरी वाटेल. अरे यार डोंट वरी प्रणाली. हनुमंत स्वारी आपल्या सोबत असताना माकडांना काय भियायचं. माकडांचीच भीती आहे इथे लोकांना. प्रणाली फर्स्ट क्लासची तिकीट आपण बुक केली आहे. फर्स्ट क्लासची बुक तर केली आहे आपण, पण आता बघूया फर्स्ट क्लास कसा आहे. लेट्स सी. इथे मला माकडांची फार भीती वाटत आहे. मला असं वाटतं की फक्त लवकरात लवकर ट्रेन यावी आणि त्यात बसायला भेटावं, कारण की सामान आहे ना त्याच्यामुळे. तो बघितलं मित्रांनो, माकड बॅगेत ओपन करून बॅगेतून घेतो सामान आणि तिकडे मग बाकीचे टुरिस्ट सगळे हकलत आहेत. मी जातो तिकडे मदत करायला. ती हॅरी पॉटर मध्ये कशी ट्रेन येते आणि ते दिसतं आपल्याला, तसं वाटते थोडं थोडं. तो फॉग येतोय ना. ट्रेन मध्ये बसून घेऊया आपण. तिकीट लाने गए थे रे. बापरे फर्स्ट क्लास मध्ये सगळेच लोक आलेत. फर्स्ट क्लासला सेकंड क्लास करण्याच्या ह्याच्यात. ठीक आहे आता आम्ही त्याला फर्स्ट क्लास सारखं बरकरार केलंय. सो आता आमची ट्रेन सुटणार आहे थोड्याच वेळाने. सो येस फायनली ट्रेन आलेली आणि आमचा प्रवास हा काही क्षणातच पूर्ण होणार होता. बापरे ट्रेन स्लो आहे म्हणून आम्ही असं करू शकतो. कुठल्या माकडाने माकडता येणार नाही. प्रवास करताना एवढी मजा येत होती की मी माझ्या शब्दात व्यक्त नाही करू शकत. समोर दिसणारी ती हिरवी झाडी, अनेक प्रकारची फळं, अनेक प्रकारच्या औषधे वनस्पती, तर ट्रॅकच्या बाजूला उभी असणारी ती माणसं, ते कुल्फीवाले, खूपच छान वाटत होतं. मित्रांनो माथेरानची ट्रेन, टॉय ट्रेन. नमस्कार. टॉय ट्रेनने चाललोय आम्ही. फर्स्ट क्लासची तिकीट काढलेलं मला सांगितलं. आणि 3 वर्ष आधी याच रस्त्यावरून आम्ही चालत जायचो माथेरानला. एकदाच गेलेलो मी तसं मला. ही प्रणाली दरवाजा पकडून आहे कारण दरवाजा लॉक नाही होत आहे. आणि ट्रेनची स्पीड जास्त नाही आहे, ऑलमोस्ट खूप कमी आहे. आणि आम्ही थोडं जे मला पकडलं आहे सेफ्टीमध्येच करतोय जे करणार ते. पण आता ये बाहेर आहे ना फुल.
पहिल्यांदा अशा ठिकाणी आलो तिकडे माती आहे. किती प्रकारची झाडं आहेत. कुठली ट्रिप कोकणात मित्रांनो, कुठली ट्रिप कोकणात. पण संजय काका तुम्ही पण आलाच पाहिजे कोकणामध्ये. वाव. तर माथेरान स्टेशनला पोचल्यानंतर आमच्या मनामध्ये एकच गोष्ट चालत होती, ते म्हणजे माथेरान स्टेशन ते आपल्या हॉटेलपर्यंत प्रवास हा आपल्याला घोड्यावरून करायचा आहे. आणि तो जो प्रवास आहे तो जवळपास 2.5 किलोमीटरचा होता. माझ्या मनात तो उत्साह होता, पण प्रणालीच्या मनामध्ये मात्र थोडीशी भीती होती. कारण पूर्ण आयुष्यामध्ये ती कधी घोड्यावर बसली आणि घोड्यावर बसल्यावर काय होणार पुढे याची तिला भीती जास्त नव्हती वाटत, पण ती एक नर्वसनेस असतं ते तिच्या मनात चालू. घोड्याच्या पाठी नको उभं राहायला, लात उगत प्रणालीला पडायची. ओ हळून या. आणि अशी आमची घोडसवारी सुरू झाली. ए प्रणाली. ओहो प्रणा, काय वाटतंय? चांगलं वाटतंय. हा चांगलं वाटतंय. बरं वाटतंय. कसं वाटतंय? फर्स्ट टाइम बसली मी. हे ऑटोमॅटिक नाही झालं काय? हे दोन असे पाय खाली मारले की पळतात ना? हे मारू नका बाबा. नाही पकडलं. अच्छा, हे राईट आणि हे लेफ्ट ना? घे मग प्रणाली तू. अचानक त्या मुलाला काय चालेल ना सुचलं आता? की त्यांनी विचार केला की आपण ह्यांना घोडं शिकूया. पहिल्यांदाच आम्ही घोड्यावर बसलेलो आणि त्याने डायरेक्ट घोड्याची रशी आणि घोड्याची दोर आणि पूर्ण घोड्याचा कंट्रोल हा आमच्या हातात दिला. त्यांनी प्रणालीचा घोडा तर पकडलेला, पण त्यांनी माझा घोडा पुढे पूर्णपणे सोडून दिला आणि मला सांगितलं की फक्त तू लेफ्ट राईट शिक आणि घोड्याला प्रॉपर चालवायला शिक, बस. हे बघ असं ना, आणि हे लेफ्ट. घोडा तर मला चालवायला येत होता, पण त्याने लगेचच एक बॉम्ब शब्दातून टाकला. तो म्हणजे हा घोडा कालच फिल्म सिटीवरून आलाय आणि हा आज त्याचा पहिला दिवस आहे. हे ऐकताच प्रणाली आणि मी आमची रिॲक्शनच बघण्यासारखी होती. चलो. पण थोड्या वेळानंतर घोड्यांसोबत आमची मैत्री झाली. बापरे प्रणाली, घोडा. ओ माय गॉड, म्हणजे ऑटोमेटेड आहे का? माझा आपोआपच चालतोय. तू नाटक करतोय थोडा. नाटक म्हणजे थांबतोय मध्ये मध्ये. अरे देवा. हा काय? हा काय? चला, मस्त वाटतं मित्रांनो. तुम्ही बघू शकता मी नुसतं घोड्याला लातच मारतोय. मित्रा लवकर चाल रे बाबा. नाही चालतंय. अरे पण तो चालत मग थांबतोय ना मध्ये मध्ये. आता नाही थांबत. संजय काका, घोडे चालवतोय. ए माथेरान. संजय काका निकेत खूप घाबरत होते. अरे जा रे, कुठे घाबरत होते? एक नवीन घोडा काल शूटिंग वरून आले, त्याने माझ्या हातात दिलाय भाई. उद्या काय झालं, व्हिडिओ क्लिप घेऊन जायचंय माथेरान वरून. आणि अशी घोडसवारी करत आम्ही आमच्या हॉटेलला पोचलो. आणि हॉटेलला पोचल्यानंतर रॉन आणि बॉसला म्हणजे आमच्या घोड्यांना आम्ही निरोप दिला.
मित्रांनो आम्ही हॉर्स रायडिंग करत आलेलो आहे इथे आणि हा आमचा रॉन आणि हा बॉस आणि जाताना हेच घोडे करणार आहोत. सो आता मस्त इथे व्ह्यू पॉईंट आहे. आता पुढे तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये आणि आता आपण हॉटेलला चेक इन करूया. कसं वाटतं तुझा अनुभव सांग. घोडे बाई मी तर बसलो, तो बोलतो नवीन घोडा आहे पिक्चरमधून आताच आलाय बोलतो. म्हटलं तो सुस्तावला होता जरा, सुस्तावला होता ऍक्च्युली, थोडा सुस्तावला नव्हता ऍक्च्युली, तो माझा घोडा होता म्हणून तो जरा राजासारखा चालत होता. सो ही आपली प्रॉपर्टी आहे. हे आहे. आता आपण चेक इन करणार आहोत. मित्रांनो इथे मस्तपैकी तुम्ही बसू शकता. इथे मस्तपैकी शँडेलियर आहे ज्याला आपण मराठीमध्ये झुंबर बोलतो आणि इकडे प्लांट मस्त आहे. प्रॉपर्टी इज नाईस, मेंटेन आहे कशी बघायला गेलं तरी. काय आता नाही पण काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. तसं तुम्हाला मी सांगेनच. डे फर्स्टच आहे आणि आता आम्ही चाललो आहे इव्हिनिंग स्नॅक्ससाठी. तर चला मित्रांनो, आजचा होता डे 1 इन माथेरान आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये डे 2 इन माथेरान. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघा. जे सिनेमॅटिक शॉट काढले ते तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा ब्लॉग कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत स्टे ट्यून.